घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा पिकल्या सेंद कडूपण गेले तैसे आहा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाची सृष्टी झाली उपस्थित सर्व भाविकांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक परमात्म्याच्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग तत्वज्ञ संत भगवत पूज्यपाद करण्याचं कमी करा सांसोतर कसं पाहिजे तत्वज्ञ संत भगवत पूज्यपाद जगद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराया यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा परमार्थाची साधना फलद्रूप झाल्यानंतर त्या साधनेने तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करणारा हा अभंग आहे। परमार्थिक साधना फलद्रूप झाल्यानंतर भगवंताची कृपा होण्याच्या अगोदरची अवस्था आणि भगवंताची कृपा झाल्यानंतरची अवस्था याचा अर्थ परमार्थाच्या अगोदरचं जीवन आणि परमार्थाच्या नंतरचं जीवन अशा दोन पद्धतीच्या जीवनाचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे। भगवंताची कृपा झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आंतरिक कोणता बदल झाला, आमची अवस्था काय झाली, बाह्य दृष्टीने विचार नाही पण अंतर्दृष्टीने आमच्या मनाची अवस्था काय झाली, आमच्या चित्ताची अवस्था काय झाली, आमच्या अंतःकरणाची अवस्था काय झाली, त्या अवस्थेचं बदल तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रगट करतायत। फारच कमी झाला माईक चालू आहे, आवाज कमी झाला थोडा वाढवा साऊंडचा आहे असं म्हणतात तर करण्याचं कमी घुमणार नाही याची दक्षता घ्या। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय भगवंताच्या कृपा आशीर्वादाने विश्वमौली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून संत महात्म्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या परिसराला परमार्थाची दिशा आणि दशा मिळाली असे संत श्रेष्ठ प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरुवर्य रामकृष्ण भाऊ हिरशीकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरुवर्य भगवान भाऊ हिरशीकर भाऊंच्या कृपा आशीर्वादाने परंपरेने चालत असलेला त्याच संबंधाने ज्याने आयुष्यभर भाऊंची परंपरा जपत भजनाची सेवा केली आणि हा ध्येयाने परमार्थाला अर्पण केला असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरुवर्य पूज्य काकाजींच्या कृपा आशीर्वादाने सोपान काकांच्या कृपा आशीर्वादाने पवित्र भूमी खामगाव नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रतिवर्षाच्या प्रमाणे आणि या उत्सवातील आज चौथ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आयोजक संयोजक सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्याच माध्यमातून चतुर्थी दिनी हरिकीर्तन सेवा आज आपल्या संस्थेला या ठिकाणी प्राप्त होते आहे। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न होतो आहे असे हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य आदरणीय गुरुजी इथं आहेत। हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य गोविंद महाराज इथं आहेत। आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी फडावरींचे सर्व टाळकरी मंडळी गायनाचार्य मंडळी गोवे महाराज आहेत। इतर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळी भराच्या वाडीचे हे सर्व वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी सदायमती माता भगिनी आणि आपण सर्व पुरुष भाऊ सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या उत्सवाचा आज आपण या चतुर्थ दिनी कीर्तन सेवेमध्ये संपन्न करतो आहोत। मृदंगाचार्य परायण कोकळे महाराज आहेत, या संस्थेतले सगळे बाकी विद्यार्थी आहेत। सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो। आदरणीय आमच्या तात्यांच्या माध्यमातून ही सेवा खरं तर प्राप्त झालेली आहे। मागच्या काही दिवसामध्ये तात्यांनी सांगितलं, तात्यांना सांगितलं कळालं का नाही काहींना समजलं असेल, काहींना समजलं नसेल, तात्यांना सांगितलं आणि म्हणून ही सेवा खरं तर प्राप्त होते। अत्यंत महत्वाचा दिवस
डायरीमध्ये आठवत टिकून ठेवली होती, लिहून घेतली होती. परंतु परत दादांचा फोन आला आणि म्हटले मौली काय ऍडजस्ट होईल का, 1817 होईल का? म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. पण माझा योगायोग असा, आज 1817 केली. जर हेच कदाचित काल उद्या असते तर काहीतरी शक्यतो अडचण आलीच असती. कारण काल नेमकं पुणे विद्यापीठातून नेटची एक्झाम देऊन आलो, म्हणजे काल ती अडचण होती. आणि उद्या सकाळी आताची सेवा करून सकाळी जालना करून संध्याकाळी परत रिटर्न बार्शीला यायचे. त्यामुळे आज इतका योगायोग आहे असं आहे. आपण सर्व भजनी मंडळी आहात, माझ्यापेक्षा वयाने अधिकाराने आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. गुरुवर्य गुरुजींच्या चरणी, गोविंद महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझे वडील गुरुवर्य अमरऋषी महाराज पाटील अर्थात तात्यांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो, आईंच्या चरणी प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाचे सृष्टी झाली. जगद्गुरुश्री तुकोबराया या अभंगामध्ये परमार्थाची अवस्था प्रकट करतात. परमार्थाची साधना केल्यानंतर त्या साधनेतून काय फलद्रूप अवस्था प्राप्त होते त्याचे चिंतन तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलेले आहे. माझी सर्वांना विनंती आहे, अत्यंत लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचे. मी बरोबर 11 वाजता थांबणार आहे. 11च्या पुढे एकही मिनिट जाऊ देणार नाही, याची जबाबदारी माझी. पण 11 पर्यंत चांगलं कीर्तन ऐकायचं याची जबाबदारी तुमची. असं अत्यंत लक्षपूर्वक सगळ्यांनी कीर्तन ऐकायचं. वेगवेगळ्या पद्धतीने मी कीर्तनाचा सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. काही वेदांताच्या भूमिका मी आपल्या समोर मांडेल, काही तत्वज्ञानाच्या भूमिका मांडेल, काही संत साहित्याचं एखादं संतांचं चरित्र पाहता येईल का याचा विचार करेल, काही मराठी साहित्याच्या भूमिका मी आपल्या समोर मांडेल. अशा सर्वांकडे परिपूर्ण एक कीर्तन करण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. अभंगाची प्रस्तावना करत असताना मी आपले विचार आपल्या समोर ठेवतो. मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतो, बरोबर आहे. माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्व श्रोते मंडळी, तुम्ही काय, मी काय, टाळकरी काय, गायक काय, वादक काय, कोणी असो, महिला असो, पुरुष असो, कोणी असो, प्रत्येक मनुष्याचं एक क्षेत्र ठरलेलं असतं, एक अंग ठरलेलं असतं. एखाद्या क्षेत्रामध्ये तो माणूस त्या पद्धतीने कार्य करत असतो. मी म्हणत नाही की फक्त आध्यात्मिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, एखादा उद्योग असेल, एखादा व्यवसाय असेल, कोणतंही क्षेत्र असू द्या, शेती असो, कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये आपण काही काळ गेल्यानंतर, त्या क्षेत्रामध्ये काही कष्ट घेतल्यानंतर, त्या क्षेत्राच्या संबंधाने काही काळ गेल्यानंतर त्या जीवनामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी अवस्था प्राप्त होत असते. लक्षपूर्वक ऐका. कोणतीही गोष्ट असेल, त्या क्षेत्रामध्ये जर आपल्या जीवनातला काही काळ गेला तर ते क्षेत्र, ते अंग, ते क्षेत्र आपल्याला काहीतरी देत असतं. परमार्थ असेल, परमार्थामध्ये जर तुम्ही काही काळ साधना केली, परमार्थामध्ये काही काळ अभ्यास केला, परमार्थामध्ये साधना केली, पंढरीची वारी केली, नामचिंतन केलं, संत साहित्याचा अभ्यास केला, वेदांताचं थोडंफार चिंतन केलं, या सगळ्या गोष्टीने जर आपण परमार्थ केला तर परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये माणसाची उच्चंगत अवस्था प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. समाजकारण असेल, त्याच संबंधाने राजकारण असेल, तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रामध्ये माणसाचा काही काळ निघून गेला की ते क्षेत्र त्या माणसाला काहीतरी देत असतं. आणि मग माणसाच्या मुखातून सहज भाषा बाहेर पडते, महाराज काय होतं हो त्याच्याकडे, म्हणतो की नाही आपण, काय होतं का त्याच्याकडे. अहो मागच्या 20 वर्षापूर्वी खायला मागत होता माणूस, मागच्या 25 वर्षापूर्वी काय नव्हतं त्याच्या घरामध्ये, एक भाकरीचा तुकडा नव्हता, काही नव्हतं त्याच्या जीवनामध्ये, काही नव्हतं. पण असं काय त्याने मिळवलं, असं काय त्याने केलं, आणि आज किती आहे, ठेवायला जागा नाही, सरता सरेना असं आपण म्हणतो की नाही, सरता सरेना, ठेवायला जागा नाही. लक्षपूर्वक ऐका. खरं तर मी आपल्या सर्वांपेक्षा वयाने खूप लहान आहे, मी क्षमा मागून बोलतो. माणसाचं कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये माणसाला यश लगेच प्राप्त होत नसतं. काही काळ तुम्ही त्याला देवा लागतो, तेव्हा ते क्षेत्र आपल्याला काहीतरी देत असतं. जुने मंडळी तुम्ही माझ्यासमोर उपस्थित आहात. आपल्याकडे जुन्या माणसांमध्ये, म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे आपल्याकडे, कष्टाचं कधी सरत नसतं. आता पुढचं मी सांगू का मग, तुम्ही काहीतरी मला सहकार्य करणार. कष्टाचं कधी
ग्रामीण भाषेमध्ये आपल्या कष्टाचं कधी सरत नसतं आणि ऐता आलेलं कधी पुरत नसतं असं म्हणा, किंवा मी क्षमा मागून बोलतो टिकतच नसतं असं म्हणा. पुराणाचा विषय सोडून द्या, टिकतच नसतं. पुराणाचं काय घेऊन बसतो आपण? कोणतंही क्षेत्र असू द्या, मग माणूस म्हणतो काय होतं महाराज त्याच्याकडे, काही नव्हतं. आणि आज काय झालं, किती झालं, असं होत नाही. लगेच देव इतका येणार नसतो की वर्ण देव त्याच्या घरात पैसा टाकत नाही. तो माणूस कष्ट करतो, तो माणूस प्रयत्न करतो, तो माणूस परमार्थ असेल, आध्यात्मिक असेल तर साधना करतो, उद्योग व्यवसायाचं क्षेत्र असेल तर रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, सगळं काही करतो. आणि मग त्या क्षेत्रामध्ये, त्या अंगामध्ये काही काळ गेल्यानंतर आपली अवस्था बदलून जाते. मग मी आपल्याला सामान्य प्रश्न विचारतो, परमार्थ एका बाजूला ठेवा, बाकी तुमचं उद्योग व्यवसाय, समाजकारण, अर्थकारण, राजकारण हे सगळे एका बाजूला घ्या. एक परमार्थाचा अंग एका बाजूला घ्या आणि हा सगळा व्यवहार एका बाजूला घ्या. या परमार्थाला आध्यात्मिक क्षेत्र आपण म्हणूया आणि या व्यवहाराला आपण प्रपंच असं नाव ठेवूया. थोडा वेळ लक्ष करून घ्या. म्हणजे आपल्यासमोर दोन भूमिका निर्माण झाल्या, एक परमार्थाची भूमिका आहे आणि दुसरी बोला एक परमार्थाची भूमिका आहे आणि दुसरी प्रपंचाची भूमिका आहे. माझा विषय आपला असा सुरू आहे, प्रपंचामध्ये जर माणसाने कष्ट केलं काही ना काही फळ मिळतं. अहो आपण सगळे शेतकरी आहोत. मला सांगा, शेतामध्ये जर एखादं फळ घ्यायचं म्हटलं, एखादं पीक घ्यायचं म्हटलं, पेरल्याबरोबर आहे असं येतं का होते? येत नाही ना. आता ज्वारीचे दिवस आहेत, काही ज्वारी पेरणी झाली असेल आपल्याकडे, ज्वारी असो का कोणतंही फळ असू द्या, पीक असू देत, ताबडतोब ते पेरलं लगेच आयतं असं होत नसतं. पेरलं त्याची मेहनत घ्यावी लागते, त्याला कसावं लागतं, त्याला जातीनं ते सगळं करावं लागतं. आणि मग काय 2 महिने 4 महिने 6 महिने वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर मग त्याच्यातून काहीतरी उत्पन्न निघतं आणि मग त्याला एवढा भाव येतो आणि त्या भावातून आपल्याला काहीतरी नफा, काहीतरी पैसा आपल्याला मिळतो. मग मला सांगा, पैसा काही विनाकारण मिळतो का? त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावंच लागतं. असा कसा पैसा मिळेल? कष्ट करावं, शेती म्हटले कष्ट करावंच लागतं. कोणतंही क्षेत्र असू द्या आपल्याला त्यामध्ये कष्ट करावंच लागतं. आता मला पुढचं वाक्य सांगायचं आहे, माझ्या भूमिका फक्त अगोदर लक्षात घ्या. आपण व्यवहाराची भूमिकेत जर आपण कष्ट केलं तर ते वाया जात नाही, काही ना काहीतरी त्याच्यात मिळतच राहतं. आता मी परमार्थाच्या संबंधाने बोलतो. तुम्हाला सातारा जिल्हा माहिती आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या पलीकडे दहिवडी नावाचं गाव आहे, मान तालुक्यात. दहिवडीच्या पलीकडे मसवडच्या पलीकडे आणि दहिवडीच्या अलीकडे मध्यंतरी गोंदवले नावाचं गाव आहे, गोंदवले. आणि त्या गोंदवल्यामध्ये थोरस पुरुष होऊन गेले महाराज. नाव सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना माहिती होईल. नाम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. कदाचित ऐकलं असेल आपण. गोंदवलेकर महाराज होऊन गेले. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, ऐका, माणसाने प्रपंचात कष्ट केलं, लक्ष करू काय का मला सिद्धांत सांगायचा आहे. माणसाने प्रपंचात कष्ट केलं तर देव त्याला काहीतरी फळ दिल्याशिवाय राहत नाही. मग आता त्याचं उत्तर आहे का? प्रपंचात केलेल्या कष्टाला जर फळ मिळत असेल तर परमार्थिक केलेल्या कष्टाला काय परमार्थ वाया जाईल काय? सिद्धांत कळाला तुम्हाला? अरे साध्या प्रपंचात कष्ट केलं तर देव कष्ट वाया जाऊ देत नाही. तुम्ही केलेला परमार्थ देव कसा वाया जाऊ दे? लक्ष पूर्वक आहे का? परमार्थाचं फळ जर ताबडतोब नाही मिळालं तर त्याचं कारण असं आहे, अजून ते फळ पिकायला टाइम असतो. काय असतं? फळ लगेच गोड लागत नसतं. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जाणकार मोठी मंडळी आहात. फळ लगेच गोड लागत नसतं. फळ कधी गोड लागतं? जेव्हा ते पक्व होतं, ते पिकतं, तेव्हा ते गोड लागतं. हा माझ्या कीर्तनाचा आजचा सिद्धांत आहे. लक्ष पूर्वक आहे का? पिकली या सेंद कळूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, हा माझा सिद्धांत आहे. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, अरे माणसाने संसारात केलेलं कष्ट जर देव वाया जाऊ देत नाही, परमार्थिक केलेलं कष्ट देव काय वाया जाऊ देईल काय? भजन केलं कष्ट वाया जाणार नाही, कीर्तन ऐकलं कष्ट वाया जाणार नाही, तुम्ही अन्नदान केलं कष्ट वाया जाणार नाही. केवढं मोठं अन्नदान गावामध्ये सुरू आहे. मी आल्यानंतर बघितलं किती मोठं अन्नदान. कौतुक करावं वाटतं मला अन्नदान करणाऱ्या मंडळींचं. आता एक 2 करून उठून गेली माझ्याकडे. लग्न झाली ते गेली उठून नेमकं माझ्या एकाच झाली, एकाच नाही. त्याच्यात झालं त्याच्या लग्नात पण तेवढा मोठा हार नसेल तेवढा आता जो मला घातला. मला म्हणजे मला नाही, तो गादीचा अधिकार आहे. म्हणजे मला काय सांगायचं, व्यवहारात आपण करत नाही महाराज. एवढं परमार्थ करणारा आपण अत्यंत प्रेमाने, आस्थेने, अत्यंत श्रद्धा निष्ठेने आपण करतो. पंगत असेल, किती श्रद्धेने लोक करतो आपण पंगत. अन्नदान असेल, पंगत असेल, देणगी असेल, अत्यंत सोपं नसतं महाराज. देणगी देणं सोपं नाही. रात्रभर प्रपंचात घाम गाळलेला असतो, त्या घामाचं प्रत्येक थेंबातून पैसा समाजाने कमावलेला असतो. आणि गरीबीतला गरीब, मध्यम असो, श्रीमंत असो, कोणी असो, आपण केलेल्या कष्टातून आपण इथं देणगी देत असतो. सोपं नाहीये.
वर्गणी देणे सोपी गोष्ट नाही. तुम्ही वर्गणी किती देता हे महत्वाचं नाही. तुम्ही ते वर्गणी देताना त्याच्या पाठीमागची जी भावना, जी श्रद्धा असते ना, देव त्याचा स्वीकार करतो. तुम्ही 10 रुपये दिले का 10,000 दिले, देव ते रक्कम पाहत नाही. ते देताना तुमच्या अंतःकरणातला भाव पाहतो आणि परमार्थ हा भावावरती अवलंबून असतो. लक्षपूर्वक ऐका. प्रपंचातलं कष्ट कधी वाया जात नाही, तर परमार्थातलं कष्ट कधी ना कधी उपयोगाला देव देतच असतो असं आहे. म्हणून कोणतेही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये कष्ट केलं तर त्या माणसाच्या जीवनामध्ये उच्चतम अवस्था प्राप्त होते. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर आपण एकदा कदाचित विचार केला तर परमार्थाची साधना जी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुरू आहे, त्या साधनेचा परिपक्वपणा तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. एका जन्माची साधना नाही तुकाराम महाराजांची, एका जन्माची साधना नाही ज्ञानोबरायांची, एका जन्माची साधना नाही नामदेवरायांची. अनेक पिढ्यानपिढ्या जन्म त्यांच्या घरामध्ये परमार्थाची साधना, भजन, भूषण ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि मग कुठेतरी परमार्थामध्ये फल मिळत असतात. लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. कितव्या वर्षी? बोला. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिखाण करून ठेवली, नाही का. सके 1272 ते टीका केले ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानोबरायांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहून काढली. अहो वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. कुणीतरी मौलींना प्रश्न विचारला, ज्ञानोबराया अहो वयाच्या 16व्या वर्षी तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली, वेदांताचं चिंतन तुम्ही त्याच्यामध्ये घातलं. अरे नवरशी भरवे सागरू, करवी उचित रत्नांचा आगारू, भावार्थाचा गिरीवरी माये निपजवी माये, साहित्य सुनियाची खाली उगरवी देशी अक्षणे क्षवणी, नाही का. ज्ञानोबराय सांगतात सगळ्यांच्या पाठातले गोष्टी सांगतो. आता 27 फेब्रुवारी जवळ आला पुढच्या महिन्यात. 27 फेब्रुवारीला काय असतो? कवी कुसुमाग्रजांचा. लोकांना फक्त स्टेटस पुरतं माहित होतं, बाकी काही नाही. अलीकडे लोकांना वार पण माहित नसतो. स्टेटस बघितलं की कळतं आज कोणता वार आहे. महादेवाचं दिसतं समजायचं आज सोमवार आहे, नाही का. हे सगळं आपल्याकडे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा करतो की नाही आपण. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कुसुमाग्रजांचा त्या दिवशी जन्मदिवस आपण संपन्न केला जातो. कसं आहे, ज्ञानोबरायाने विचारलं, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशरे अक्षरे रसिके मिळविल. काय प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची. 16व्या वर्षी एखादा तरुण मुलगा ही प्रतिज्ञा करू शकतो. अरे अमृत कसं आहे, गोड आहे, पण अमृताला ही स्वतःची लाज वाटेल अशी मराठी गोड भाषा मी माझ्या ग्रंथाच्या माध्यमातून निर्माण करेल, ही ज्ञानोबरायांनी केलेली प्रतिज्ञा 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. कोणीतरी माऊलीने विचारलं, ज्ञानोबराया केवळ 16व्या वर्षी तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली, हे तत्वज्ञान एवढं आलं कुठून, हे ज्ञान एवढं आलं कुठून, एवढं चिंतन तुम्ही केलं कधी. ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाबा हे 16व्या वर्षी, हे 16 वर्षातलं नाही, मग मी कधी केलं, कसं केलं, किती जन्म केलं, याचा विचार ज्ञानोबरायांनी 16व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तयाचे हे महाद्वीप पातले प्रभू. हे ज्ञानोबरायांची भाषा आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प या शब्दाचा आहे. कल्प गेली माझी पाठीमागचे, कितीतरी जन्म गेले, जन्माच्या जन्म आमच्या कल्पामध्ये गेले. अर्थात किती जन्म झाले आम्हाला माहिती नाही. आणि त्या सत्यवादाचे तप म्हणून माझ्या मुखातून या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण झाला. अलौकिक ग्रंथ माझ्या मुखातून बाहेर पडला. हे सोपं नाहीये. तुकोबरायाने विचारला, तुकोबराया अहो तुम्ही वारीला गेले तरी देवाने तुमच्या सोबत बोलावं, भगवंताने तुमच्या घरी कामं करावी, तुमच्या घरी सेवा करावी, किती वाऱ्या केले तुम्ही? तुकोबरायाने सांगितलं, मीच वाऱ्या करतो असं नाही, मग देवाची वारी करणं ही आमच्या घरात परंपराच आहे. परंपरेनं आमच्या घरामध्ये वारी चालत आलेली आहे. आजही आपण मंडळी घरातल्या सगळ्या मंडळींना जर वारीला जायला नाही मिळालं, नाही भेटलं, तर आपण काय म्हणतो, बाबा सगळ्यांना नाही मिळालं, कुणीतरी एक जण जावा आणि आपल्या घरातली वारी काय करा, पूर्ण करा, पोहोच करा. त्याने देवाचं दर्शन घेतलं म्हणजे आपली वारी पूर्ण झाली. आणि तो व्यक्ती घरी आल्यानंतर आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या
दर्शन घेतो की नाही आपण त्यांच्या पाया पडतो. कशासाठी पाया पडतो? गेले काय तुम्ही आहेत ना तुम्ही? कशासाठी आपण पाया पडतो? तो माणूस पंढरपूरला गेला आणि तो जर पंढरपूरला जाऊन गुराच्या बाजारात गेला असेल तर, तो जर पंढरपूरला जाऊन घोड्याच्या बाजारात गेला असेल तर, याचा अर्थ आता विरुद्ध अर्थ बाजू लक्षात घ्या. आपण पंढरपूरला गेलो, तो व्यक्ती माघारी आला, याचा अर्थ त्या माणसाच्या संबंधाने आपण त्या माणसाला तोपर्यंत माणूस बघत नाही, त्या माणसात आपण पाया पडेपर्यंत काय बघतो? देव बघतो. का? कशासाठी? एखादा व्यक्ती गेला तर आमची वारी पूर्ण झाली. तो बऱ्याच सांगतात, अरे पंढरीची वारी ही आमच्या परंपरेचा नियमच आहे. माझ्या वडिलाची निराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवासी पारणे रात्रीला तारवंता, केला भूरवरता, राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला घे, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. तो बऱ्याच सांगतात पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ व्रत एकादशी, करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. मी आपल्याला प्रश्न विचारतो, तुम्ही पंढरपूरला गेलते कधी? काय महाराज काही विचारला का आम्हाला? दुसरा प्रश्न विचारतो, माणसाने पंढरपूरला जावं का जाऊ नये? आता एवढं बोलायला तुम्ही मोठ्याने बोला. जावं. माणसाने पंढरपूरला जावं. आता दुसरा प्रश्न आहे, कधी जावं? आता सांग, कधी जावं? कोणी म्हणते एकादशीला जावं, कोणी म्हणतो सोमवारी जावं, कोणी म्हणते या वारीला जावं, कोणी म्हणतं त्या वारीला जावं. वारीला जावा म्हणजे वारी असल्यानंतर जावा किंवा वारी नसल्यानंतर जावा. माणसाने पंढरपूरला जावं, जरूर जावं. कधी जावं? जायच्या अगोदर जावं. एवढं तरी कळालं. आता याच्यापेक्षा सोपं सांगता नाही येणार मला. कधी जावं? जायच्या अगोदर म्हणजे वरी म्हणजे मंडपावर नव्हतं. मग कधी? याचा अर्थ मरण यायच्या अगोदर माणसाने पंढरीला जावं, याचा अर्थ मरण यायच्या अगोदर माणसाने परमार्थ करून तयार असावं. मरण यायच्या अगोदर तरुणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, मरण यायच्या अगोदर माणसाने परमार्थ करून तयार असावं. एकदा मरण आल्यानंतर परत गबाळ गुंडाळण्यात काही अर्थ नाही असं. त्यामुळे तुकाराम मी किती प्रमाण सांगू, किती सांगू, काय सांगू आपल्याला. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले स्विहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधी? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. हे सगळं तरुण असताना माणसाने परमार्थ करून घ्यावा. माझा तो आताचा विषय नाही. पंढरीची वारी प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तुकाराम महाराज आमच्या परंपरेने पंढरपूरची वारी आलेली आहे आणि त्या परंपरेचं हे फळ आहे. असं एक जन्मामध्ये नाही. नामदेवरायांना विचारा, काऊ नामदेवराय, तुम्ही दाखवलेला नैवेद्य भगवान खातो, तुम्ही दाखवलेला नैवेद्य भगवान खातो, एवढी काय तुम्ही भक्ती केली? नामदेवरायांनी सांगितलं, हे बाबा एका जन्मातलं नाही. मग चवयुगाचा भक्त नामा, चवयुगाचा भक्त नामा,
नामदेवरायाने विचारलं तर नामदेवराय स्वतःचं जीवन सांगतात. जवयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. अरे एका जन्मातला दाखवलेला नैवेद्य देव खात नाही, मागे 4 जन्म मी देवासोबत होतो, 4 अवतार माझे देवासोबत झालेले आहेत. तेवढी साधना आहे आणि त्या साधनेचं फळ म्हणून या साधना या जन्मामध्ये परिपक्व झाली आणि परिणाम असा झाला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे नव्हे हा सामान्य, महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. आपण दाखवलेला नैवेद्य देव खातो का? दाखवतो का हा प्रश्न या अगोदर. खायचं न खायचं पुढची गोष्ट आहे. आपण देवाला काय दाखवतो? नैवेद्य नाही, निवद. नैवेद्य नाहीच, निवद. विचार करा, आपली चपाती केवढी असते, देवाची केवढी असते. आपल्याला नैवेद्य म्हणता येत नाही, ते निवद झालं. मग देवाच्या आपल्या पंक्तीमध्ये जर इतका फरक आहे तर फलामध्ये किती फरक असेल विचार करा. असं नसतं. असो, माझा विनोदाचा भाग सोडून घ्या. एका जन्मातली साधना संत महात्म्यांची नव्हती, अनेक जन्मातली साधना परिपक्व झाली आणि त्या साधनेचं फळ ज्ञानोबरायांना मिळालं, ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने मिळालं, तुकोबरायांना मिळालं, ते गाथ्याच्या रूपाने मिळालं. अरे गोटावीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने, भाग्य तरी ऋण देवा कैसे. असं आहे, साधना कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबरायांची फलद्रूप झाली. असो, कोणतेही साधन परिपक्व झाल्यानंतर एक माणसाचे जीवन उच्चतम अशा पद्धतीने होत असतं. आणि प्रपंच असो किंवा परमार्थ असो, मी प्रारंभीच या 2 गोष्टी आपल्या समोर बोलून आलोय. परमार्थ साधना फलद्रूप झाली की त्या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी अवस्था बदलते, त्याचं जीवन बदलून जातं. परमार्थ आणि प्रपंच या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. लक्षपूर्वक ऐका. तुकोबराय स्वतःच्या साधनेचा अनुभव सांगतात, अवस्थांतरण या अभंगामध्ये प्रगट करतात. पिकल्या सेंद कडपण गेले, स्वतःच्या साधनेचं अवस्थांतरण सांगतात. आणि म्हणून अनुभव अशी क्षेत्र आहे महाराज. मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो, माणसाच्या जीवनामध्ये माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये किती वर्ष काम केलं याला महत्व नसतं, त्या क्षेत्रातला माणसाला अनुभव किती आला याला महत्व असतं. काय म्हणणे तुमचं? किती वर्ष प्रपंच केला त्याला महत्व नाही, त्याच्यातून अनुभव किती आला ते महत्वाचं आहे. पुढचं बोलतो, आम्ही परमार्थ किती वर्ष केला याला महत्व नाही, आम्हाला परमार्थातून मिळालं काय, आम्हाला अनुभव काय आला त्याला महत्व आहे. मला सहज दृष्टांत आठवला जाता समोर जातो. आपल्याकडे भारतीय तत्वज्ञानामध्ये जे संत साहित्य सांगितलं जातं किंवा आताचे जे तत्ववेत्ते आपल्याकडे सांगितले जातात, ज्या पद्धतीनं ज्ञानोबराय तुकोबराय संत महात्म्यांच्या नंतर काही मध्ययुगीन काळामध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले, रामकृष्ण परमहंस होऊन गेले, त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये लोकमान्य टिळक झाले, अरविंद झाले, गुरुदेव रानडे होऊन गेले, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होऊन गेले. हे पूजनीय मंडळी, महात्मा गांधी ज्यांनी तत्वज्ञानाची निर्मिती केली, ज्यांनी अभ्यास करून तत्वज्ञानामध्ये भरीव योगदान दिले, हे सगळे थोर पुरुष होऊन गेले. हे जसं भारतीय तत्वज्ञानाचे थोर पुरुष आहेत त्या पद्धतीनं पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक मोठा संत होऊन गेले, मोठे महात्मा होऊन गेले. इंग्लंडमध्ये लखनौ विद्यापीठामध्ये तत्वज्ञान भाषेचा प्राध्यापक, लक्षपूर्वक ऐका, इंग्लंडमध्ये लखनौ विद्यापीठामध्ये तत्वज्ञान इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते रेनॉल्ड निकसन त्यांचं नाव. लक्षपूर्वक ऐका, मी अनुभवाच्या संबंधाने बोलतोय. रेनॉल्ड निकसन त्यांचं नाव. इंग्रजी भाषेचा प्राध्यापक माणूस. प्राध्यापक म्हटल्यानंतर पगार किती असतो तुमच्या अंदाजे सांगा? गळगळीत मोहगम एवढी
महिना एक पेटी तरी कमी जास्त आपण भागून घेऊ आता. चला असू दे. कोणी लाख म्हणतं, कोणी लाखाच्या पुढे जातं. उगं कमी पडलं तर परत काय मी नाही देणार तुम्हाला. सरासरी लाख रुपये धरा, अर्थात जास्तच असते. लाख रुपयाची त्याला महिना पगार होती. रेनॉल्ड निकसन. लक्षपूर्वक आहे का? कधी माणसाच्या जीवनामध्ये कलाटणी बसतील, माणसाचे जीवन कधी बदलून जातं काही सांगता येत नसतं. लखनौ विद्यापीठामध्ये इंग्रजी भाषेच्या प्राध्यापक क्षेत्र सुरू होतं, शिकवण्याचं काम सुरू होतं. आणि काय त्या माणसाच्या जीवनामध्ये एक दिवस कलाटणी बसली. त्या माणसाच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम निर्माण झालं. लक्षपूर्वक भगवान कृष्णाच्या संबंधाने प्रेम निर्माण झालं आणि लाख रुपयाची पगार त्या माणसाने राजीनामा दिला. काय झालं माहिती नाही, पण कृष्णाच्या संबंधाने प्रेम निर्माण झालं आणि राजीनामा दिला. मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. जरा इस्कॉन तपासा एकदा. काय तपासा? इस्कॉन. हरे कृष्ण हरे राम तपासा एकदा. भले भले चालू नोकऱ्या सोडून दिल्या आणि वृंदावनला, पंढरपूरला, अनेक कृष्ण मंदिराच्या ठिकाणी आपलं जीवनच भगवंताला अर्पण करून टाकलं. असे काही माणसं आपल्यामध्ये आहेत. लक्षपूर्वक आहे का? लाखो रुपयाची पगार सोडून दिली. याचा अर्थ आपल्या वारकरी संप्रदायात कमी आहेत असं मला म्हणायचं नाही. त्याच्याही पुढची अवस्था, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ माणसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. रेनॉल्ड निकसन नावाच्या माणसाने पगार नोकरी सोडून दिली. कृष्णाची मूर्ती घेतली आणि त्या कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा करायचा. त्या कृष्णाच्या मूर्तीची पूजा करायचा. सकाळ संध्याकाळी त्या मूर्तीची पूजा करायचा. त्याला नैवेद्य दाखवायचा. त्यांचं दर्शन घ्यायचा. साधना सुरू झाली. भगवान कृष्णाच्या नावाचा जप करू लागला. कृष्ण कृष्ण नावाचा जप करू लागला. आणि साधना काही काळ झाल्यानंतर त्या माणसाला असं वाटलं, अरे मी रोज भगवंताला नैवेद्य दाखवतोय, पण असा कोणता दिवस येईल मी दाखवलेलं नैवेद्य भगवान कधी खातील, असा कोणता दिवस येईल त्याच्या जीवनामध्ये वाटलं. मी दाखवलेलं नैवेद्य भगवान कधी खातील असं त्या रेनॉल्ड निकसन नावाच्या तत्ववेत्याला वाटलं. एके दिवशी त्या रेनॉल्ड निकसनने सकाळी भगवंताची पूजा केली आणि मूर्ती आपल्या रूम मध्ये, आश्रमामध्ये ठेवली होती. 12:30 वाजता दुपारी नैवेद्य भगवंताला नैवेद्य दाखवावा म्हणून त्या रेनॉल्ड निकसन नावाच्या माणसाने नैवेद्य केला. तो शिऱ्याचा केला. कशाचा केला? शिऱ्याचा नैवेद्य केला. नैवेद्य वाटी भरून नैवेद्य तो घेतला. कृष्णाच्या मूर्तीसमोर म्हणजे भगवंताच्या समोर तो नैवेद्य ठेवला आणि पाया पडून एकच भावना भगवंताला समर्पित केली, भगवान माझी साधना खरी असेल तर तुम्ही आज थोडा तरी नैवेद्य खावा. जर तुम्ही नैवेद्य खाल्ला तर माझं कृष्ण प्रेम खरं आहे असं मी समजेन. कीर्तन लक्षपूर्वक आहे का? तुम्ही नैवेद्य खाल्ला तर माझं कृष्ण प्रेम खरं आहे असं मी समजेन. मी नोकरी सोडून दिली तर लोकांनी मला वेड्यात काढलं होतं. अरे लाखो रुपयाची नोकरी सोडून दिली आणि हा माणूस कृष्णाच्या प्रेमात मिळालाय. जर तुम्ही नैवेद्य खाल्लं नाही तर समाज मला नावं ठेवू का? धड प्रपंचाचाही नाही, धड परमार्थाचाही नाही. तेव्हा तुम्ही नैवेद्य खावा तर माझी साधना फलद्रूप होईल. आश्चर्याची गोष्ट आहे. नैवेद्य दाखवला, दार बंद केलं, तत्ववेत्ता माघारी निघून गेला आणि 30 मिनिटांनी तो व्यक्ती माघारी आला. तर 30 मिनिटांनी जेव्हा दार उघडलं होतं, जो नैवेद्य दाखवलेला होता त्या वाटीतला अर्धा शिरा संपलेला होता. तो साक्षात कृष्णाने खाल्ला होता. साक्षात कृष्णाने खाल्ला होता. आपण केलेला नैवेद्य भगवान परमात्मा स्वतः खात असेल, याच्यापेक्षा परमार्थ मोठा काय असतो? विचार करून सांगा. याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. एका पत्रकाराने त्या रेनॉल्ड निकसनला प्रश्न विचारला. मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. एका पत्रकाराने त्या रेनॉल्ड निकसनला प्रश्न विचारला, का हो लाखो रुपयाची नोकरी तुम्ही सोडून दिली आणि परमार्थ करता, एवढे दिवस झाले तुम्ही परमार्थ करता, तुम्हाला काय मिळालं? लोक म्हणतात का नाही आपल्याला सुद्धा, भारेडत करतात, मला नुसती टाळ उडतात, काय मिळवलं? बोशिणी करतात, काय मिळवलं? पखावज वाजवतात, काय मिळवलं? कीर्तन करतात, काय मिळवलं? काय मिळवलं हे आम्हाला सांगता येत नसतं, तुम्हाला ऐकता येत नसतं का? कारण आम्ही काय मिळवलं हे जगाला दिसतच नसतं. लक्षपूर्वक मी अत्यंत जागृत पूर्ण कीर्तन सांगतोय. आपण सगळ्यांनी महत्वपूर्ण विचार ठेवून लक्षपूर्वक ऐका. काय मिळवलं, देवाने काय दिलं हे जगाला दिसतच नसतं. कारण हिंदी भाषेत म्हण आहे, भगवान जब देता है तो छप्पड़ मार के देता है. एवढं मात्र आहे. मी प्रारंभीच बोलून आलो त्या संबंधाने. पत्रकाराने प्रश्न विचारला, तुम्हाला काय मिळवलं? तुम्ही काय मिळवलं? काय फळ तुम्हाला प्राप्त झालं?
तेव्हा त्या माणसाने एका वाक्यात सांगितलं, मी परमार्थामध्ये येऊन पैसा किती मिळवला मला माहिती नाही, मी प्रसिद्धी किती मिळवली मला माहिती नाही, मी लौकिक किती मिळवला मला माहिती नाही, विरोधार्थी बाजू माझं संसाराचं नुकसान किती झालं मला माहिती नाही, माझ्या घराची प्रपंचाची अवस्था काय झाली मला माहिती नाही, पण कृष्ण भक्ती करत असताना तुम्ही काय मिळवलं असा जर तुमचा प्रश्न असेल तर माझं उत्तर एकच आहे, मी काय मिळवलं, मी एकच मिळवलं, मी दाखवलेलं नैवेद्य देव स्वतः खातो एवढंच मिळवलं. याला म्हणतात परमार्थाची अवस्थांतरण. विठ्ठल विठ्ठल. आणि संत महात्म्यांचे जीवन आपल्याला याच अनुषंगाने पाहता येईल. अनेक जन्म भगवंताची साधना केली ती काही योगच नाही. मग याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस पुढं बाबा. आता एवढंच माहित असतं, वर्ष श्राद्धालाच आपण ऐकतो. एखादा माणूस मेला की आपण बैठक म्हणतो यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? मरण हा शेवटचा दिवस नसतो. ज्या दिवशी भगवंताची कृपा प्राप्त होते जीवदशेने तो शेवटचा दिवस असतो. परत जन्मही नाही मरणही नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, तेथे जाऊ नका कोणी नाही आले परतोनी. तुकोबऱ्या सांगतात. आणि म्हणून परमार्थामध्ये माणसाने काय मिळवल्यानंतर त्याची अवस्था बदल होते त्याचे चिंतन तुकोबऱ्या अभंगामध्ये करत
होतात. मी 2 भूमिका आपल्या समोर प्रारंभी ठेवल्या होत्या, प्रपंच आणि परमार्थ. मी आपल्याला प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे. माणसाने परमार्थ करावा का माणसाने प्रपंच करावा? बोला की. परमार्थ करावा. प्रपंच चला कीर्तन झाल्यावर माझ्यासोबत त्या वाऱ्यावर सोडून संसार काय करावा? दोन्ही करावं. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारतो, माणसाला परमार्थ आवडावा का प्रपंच आवडावा? आता बोलाकडे तुम्हाला माहिती शपथ आहे, खरं सांग काय आवडावं माणसाला? प्रपंच आवडावा? फार वेदांताच्या बागे असं काही नाही, सोपा प्रश्न आहे. प्रपंच आवडावा का परमार्थ आवडावा? सगळ्यांत अत्यंत म्हणजे अत्यंत खरं उत्तर दिलं, परमार्थ आवडावा. पण आता खरं खरं सांगायचं, खोटं कोणी बोललं तर समोर मारत राहत मला गदा घेऊन बोलवली असं. परमार्थ आवडावा सगळ्यांनी सांगितलं, पण आता प्रामाणिकपणे खरं सांगायचं, आपल्याला प्रपंच आवडतो का परमार्थ आवडतो? काय आवडतो? प्रपंच आवडतो. त्याचं कारण आहे का? माणसं ज्या निष्ठेने प्रपंच करतात, ज्या कष्टाने प्रपंच करतात, तेवढं कष्ट आपण खरं सांगा परमार्थात करतो का? नाही. मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो. महाराज, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक घर होतं. घरात मावशी होती, दारात म्हैस होती. लक्षात आलं? काय अडचण कोणाची? फक्त आता म्हशीला आणि मावशीला विसरू नका, कारण ते सिद्धांतात लागायचे आपल्याला. घरात गेलं का विसरून तुम्ही? बोला की. घरात मावशी, दारात काय बेटा? घरात मावशी, बाळा दारात म्हशी नाही, म्हैस. म्हशी लोकच आपल्याला फक्त म्हैस बस झाली. त्यात अनेक क्वेश्चन आले ना, ते अनेक क्वेश्चन आले की तेवढा चारा कुठून आणायचा? त्यापेक्षा ते नको, आपलं म्हैस बरं आहे, एक म्हैस बरं आहे. घरात मावशी, दारात म्हैस होती. ब्राह्मण काकांनी दारात येऊन सांगितलं, ऐका हो ऐका, उद्या सकाळी म्हणजे उद्या एकादशी आहे. काय सांगितलं ब्राह्मण काकांनी? उद्या एकादशी आहे. ब्राह्मण काकांनी सांगितलं उद्या एकादशी आहे. हे दोघींनीही ऐकलं. आता रेंज मध्ये येणार तुम्ही, हळू. उद्या एकादशी आहे हे दोघींनी ऐकलं. कुणी कुणी ऐकलं? घरातल्या मावशीने, दारातल्या म्हशीने ऐकलं उद्या एकादशी आहे. पण बोला, दोघींनाही ऐकू आलं. मावशीला कळतं, म्हशीला कळतं का? नाही ना, ती प्राणी आहे, तो पशु आहे, त्याला काय कळणार? म्हशीला थोडी एकादशी कळते. असं काकाने सांगितलं उद्या एकादशी आहे. दारातल्या म्हशीनेही ऐकलं आणि घरातल्या मावशीनेही ऐकलं. आता म्हशीला कळतच नाही, त्यामुळे तिने एकादशी केली काय आणि नाही केली काय? काही फल आहे का? काही परिणाम आहे का? नाही. काही नाही, काही चुकीचं नाही. तिला काही कळतच नाही तिला, कारण तो प्राणी आहे, प्राण्याला काही कळतच नाही. त्यामुळे तिने एकादशी केली काय आणि तिने एकादशी नाही केली काय तिचा विषय सोडून द्या. म्हशीने एकादशी केलीच नाही, पण एकादशी आहे हे मावशीला कळतं की नाही? मावशी खरं सांगा बरं, म्हणजे मी खामगावातल्या मावशीला म्हणत नाही का कुणी असली तर असे कळतं का? म्हशीला एक कळत नाही, पण मावशीला एकादशी कळते का नाही? कळते. अहो आश्चर्याची गोष्ट आहे, म्हशीने केली नाही कारण तिला कळतच नव्हती म्हणून केली नाही, हे विशेष नाही. अहो मावशीने सुद्धा एकादशी केली नाही, हे विशेष आहे. कारण तिला कळत असून तिने एकादशी केली नाही. आता मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, कळत नव्हती म्हणून म्हशीने केली नाही आपण समजू शकतो, पण कळूनही मावशीने एकादशी केली नाही. प्रश्न इतकाच आहे, खरी म्हैस कोण? सांगा. आताशी मोकळे झालात तुम्ही सगळे. खरी म्हैस कोण? 2 पायाची, 4 पायाची. माझा विनोदाचा भाग, माझा सिद्धांत सोडून द्या. काय आवडावं याच्यावरती परमार्थाचं फळ अवलंबून असतं. विठ्ठल साधना फलद्रूप झाल्यानंतर तुकोबाराच्या जीवनामध्ये जायला अवस्थांतरात तुकोबारा सांगतात. असं परमार्थ माणूस करतो, सगळेजण परमार्थ करतो, पण कधी करतो? सामान्य माणूस परमार्थ कधी करतो? ऐका, संत महात्मा परमार्थ करतात, सामान्य माणूस हे परमार्थ करतो. माणूस परमार्थ कधी करतो?
आपल्या भारत देशामध्ये पूज्य गुरुदेव रानडे नावाचे एक मोठे तत्ववेत्ते होऊन गेले भारतीय तत्वज्ञानामध्ये. गुरुदेव रानडेंनी सांगितलं माणूस परमार्थ कधी करतो. त्याचं उत्तर आहे संसारात माणसाला ठेस लागली की माणूस परमार्थाकडे येतो. काय लागली की ठेस लागली. याचा अर्थ खूप करून 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 ज्यांच्यासाठी केलं त्यांच्याकडून जर काही मिळालं नाही तर माणसाच्या जीवनामध्ये असं वाटतं अरे राब राब यांच्यासाठी राबलो आणि यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. त्याच्यापेक्षा आता इथून पुढे जे आहे ते परमार्थासाठी. मग माणूस परमार्थाकडे येतो. लक्षपूर्वक आहे. एक तर माणूस वैराग्याने परमार्थाकडे येतो नाहीतर माणूस वैतागाने परमार्थाकडे येतो. असं याची दोनच कारण सांगितलेली आहेत. आणि म्हणून तुकोबाराने विचारलं तुकोबारा तुमच्या जीवनामध्ये परमार्थिक अंग कधीपासून. नाही अगोदर अनेक जन्मापासून आमचं परमार्थाची साधना सुरू आहे. आणि त्या साधनेचा परिणाम असा झाला भंडारा डोंगरावरती साक्षात भगवंताने मला दर्शन दिलं. 15 दिवस माझे साक्षात्कार झाला. तुकोबारा स्वतःचा अभंग सांगतात. कोण बोलते असू दे तुम्ही लक्ष द्या. 15 दिवस मी भगवंताची साधना केली आणि 15 दिवसात माझी साक्षात्कार झाला. मला भगवंताने दर्शन दिलं. देवरूपाने मला दर्शन दिलं नाही, मला सर्व रूपाने दर्शन दिलं. कशा रूपाने? सर्व रूपाने. मला पांडुरंगाने सर्व रूपाने दर्शन दिलं. आणि मग मी भगवंताला सांगितलं देवा अहो सर्व रूप पाहण्याकरता तुमचे भजन करत नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. हे रूप पाहण्याकरता मी तुमचं दर्शन घेतोय. उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपळे चोरटे चित्ताचे सावळे रूपळे चोरटे चित्ताचे चोरटे चित्ताचे प्रमाण खूप म्हणता येते. आपल्या गड्या थांबत ना 10:30 होत आले. आपल्याला 11ला थांबायचे. 15 दिवसामध्ये भगवंताने दर्शन केले. देवा सर्व रूप नकोय आम्हाला. सुंदर ते ध्यान राजे सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती असं रूप आम्हाला पाहिजे. असं दर्शन मला द्या. आणि मग भगवंताने त्यांना दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर तुकोबारांची अवस्था काय झाली? परिपक्व तुकोबारांची अवस्था झाली. ज्ञानाच्या भूमिकेतून तुकोबारे आता बोलू लागले. तत्वमशी विद्या ब्रह्मानंद सांग तेची झाला अंग तुका आता अणू रेणूया ठोकळा तुका आकाशात हे बढा. तुकोबारांच्या अवस्थांतरण झालं. ज्ञानाची भूमिका तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि परिणाम असा झाला ज्ञानाची भूमिका प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये वेगळी अवस्था प्राप्त झाली. वेगळे जीवन बदलून गेलं तुकोबारांचं. ऐका ज्ञानाची भूमिका वेगळी असते आणि भक्तीची भूमिका वेगळी असते. ज्ञानाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर देवा तू आणि मी आम्ही दोघं एकच झालो अशी अवस्था तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. देवही नाही आणि मीही नाही. देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा ही अवस्था प्राप्त झाली. याच्या करता माझ्या मना ज्ञानाची भूमिका जेव्हा तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली देव आणि तुकोबारा एक झाले तेव्हा तुकोबारांनी परत भगवंताकडे प्रार्थना केली. देवा आम्हाला जरी अद्वैताची अवस्था प्राप्त झाली तरी आम्हाला अद्वैत नको, आम्हाला पहिल्यासारखं परत द्वैताची अवस्था प्राप्त कर. तुकोबारांनी भगवंताकडे प्रार्थना केली. विठ्ठल विठ्ठल
अवस्था तुकोबरायांची बदलून गेली. तुकोबराने सांगावं देवा, हे आत्मज्ञानाची अवस्था आम्हाला नको, द्वैताची अवस्था आम्हाला नको, कारण अद्वैत तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी किंवा नरक हे माझं तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. मग मला काय कर, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिकार म्हणा, हे विन चरणा वरी माता वरी माता. नको देवा, आम्हाला परत अद्वैतासारखी अवस्था कर. आता हे थोडस जड चाललंय मलाही कळते, आणि नेमकं महत्वाच्या मुद्द्याच्या टायमाला लाईट गायब झाली आपली, असं झालं. पण आता सोपा आपल्याला बोलतो. मला सांगा, माणसाने मुंगळा व्हावं का माणसाने गुळ व्हावं? तुम्ही काही उत्तर सांगा, मी अडकूनच टाकणार आहे तुम्हाला, काळजी करू नका. काय व्हावं माणसाने, गुळ व्हावं का मुंगळा व्हावं? गुळ व्हावं. ठीक आहे, काय यांचं म्हणणं आहे गुळ व्हावं. गुळ चांगला असतो ना? कसा असतो गुळ? चव कशी असते असं नाही विचारलं, गुळ कसा असतो एवढं विचारलं. गुळ कसा असतो? आकाराने थोडासा तांबड्या रंगाचा असतो, आणि चवीने, आता मला याची अपेक्षा आहे, चवीने गोड असतो. गुळ गोड असतो, शरीराला खाल्ल्यानंतर चांगलं होतं. येथे आरोग्यदायी कशाचा चहा मिळेल? गुळाचा चहा मिळेल. आरोग्यदायी अमृत तुल्य गुळाचा चहा मिळेल. अमृत कुणालाच माहित नाही, पण अमृत तुल्य सगळ्यांनाच माहित आहे. असं आहे, चहा सगळ्यांनाच माहिती आहे. गुळ चांगला असतो, पण मला सांगा, गुळ किती चांगला असला, गोड असला, तरी गुळाला गुळाची गोडी कळते का? त्याच्यासाठी काय व्हावं लागतं? काय व्हावं लागतं? मुंगळा व्हावं लागतं. असा बोला, गुळ चांगला आहे पण मुंगळा चांगला आहे का? नाही, रंगाने काळा. मुंगळा जर गुळाला चिटकला आणि आपण जर त्याला ओढून काढला, तो तुटून निघेल. असं काय काय मुंगळ संसाराच्या गुळाला चिटकते. तर आता तुम्ही समजून घ्या, सगळंच मला कीर्तना सांगायला लावणार. तुम्ही कुठे तुम्ही समजा, कुठे समजा, आता कितीही ओढून तुटून निघते, पण संसार करायचा सुटत नाही. असं काही भले भले मुंगळ आहेत. आता पाक देखायला आलं मुंगळ, पण संसारातून बाजूला होत नाही. असं मला सांग, गुळाची गोडी, माझा विनोदाचा भाग सोडून द्या, सिद्धांत आहे का? गुळाची गोडी कळायचं असेल तर त्याच्यासाठी गुळ होऊन उपयोग नाही, त्याच्यासाठी आपल्याला मुंगळा व्हावं लागतं. तसं भगवंताची भक्ती करायची असेल, त्याच्यासाठी ज्ञानाची अवस्था प्राप्त होऊन उपयोग नाही, त्याच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या कीर्तनाची भक्तीचीच अवस्था प्राप्त झाली पाहिजे. नलके तुझे ब्रह्मज्ञान पूजे सर्व रूप पुढे तुकोबराय शब्दात संत देवा, आम्हाला हे ज्ञान नको, आम्हाला भक्ती पाहिजे. ज्ञानाचं जीवन वेगळं असतं, भक्तीचे जीवन वेगळं असतं. आता इथं गुरुजी आहेत, गोविंद महाराज आहेत, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ पूजनीय मंडळी आहात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु दादा महाराज साखरे होऊन गेले. दादा महाराज साखरे होऊन गेले. पूजनीय महाराज एका भाविकांच्या घरी जेवायला गेले. बरं का, जेवण करायला गेले, आणि जेवण करत असताना दादा महाराजांनी मीठ मागितलं. काय मागितलं? मीठ मागितलं. सोबत एक शिष्य होता. शिष्याच्या मनामध्ये विचार आला, रोज कीर्तनातून महाराज सांगतात काय खातो आम्ही, कसं सांगतात ते कैसे लागत नेमकं. आता हे तुम्हाला कळायचं नाही, आम्हाला फक्त स्टेजवरच्यांना कळतंय. तुकाराम महाराजांनी जेवण करताना मीठ सुद्धा मागितलं नव्हतं. आमचे महाराज मिठावर मीठ, मिठावर मीठ, मिठावर मीठ मागतात. हे पाहिजे जेवण करताना, ते पाहिजे. असे कुठे महाराज असतात का? तुकाराम महाराजांची अवस्था कुठे होती, यांची अवस्था कुठे? असं त्या शिष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. जेवण झालं, रस्त्याने जात असताना शिष्याने महाराजांना प्रश्न विचारला, का महाराज, अहो तुम्ही रोज कीर्तनातून सांगता असं त्या ताटामध्ये खावं, काय मागू नये, काय हे करू नये, काय ते करू नये. महाराजांनी सांगितलं तुला काय म्हणायचे? नाही, तुम्ही मीठ मागितलं, तुम्हीच कीर्तनातून सांगता. तुकाराम महाराजांनी जेवण करताना मीठ सुद्धा मागितलं नव्हतं, आणि तुम्ही तर मीठ मागितलं. तुकाराम दादा महाराज त्या शिष्याला म्हटले, का रे तू कोणाकडे शिकतो? माझ्याकडे शिकतो. तू आता एक कळणाऱ्यांनाच कळते, सगळ्यासाठी नाही. असं आहे, तू माझ्याकडे शिकतो याचा अर्थ तू शिष्य आहे आणि मी साहजिकच गुरु आहे. समानार्थी शब्द आपल्याकडे सांगायला, तू शिष्य आहे, जोडी सांगितलं जातात. मी गुरु आहे. तू ज्या अर्थी शिष्य आहे त्या अर्थी तू अज्ञानी आहे, आणि मी गुरु आहे त्या अर्थी मी
ज्ञानी आहे. मी जर ज्ञानी आहे, तू जर माझ्याकडे शिकतोय तर मी ज्ञानी आहे. मग मला सांग, मी जर एवढं ज्ञान प्राप्त केलं असेल तर साध्या भाजीतलं मीठ करून एवढं अज्ञानी असावं का माणसाने? माझं उदाहरण सांग. याचा अर्थ असा आहे, लक्षपूर्वक आहे का, मी अगोदरच बोलून गेलो होतो, हे सगळ्यांना कळणार नाही. काही अवस्था, काही थोडस असू दे, भाजीतलं मीठ मला कळू नये एवढा अवस्था असू नये का, एवढं ज्ञान माझ्याकडे असू नये का, ह्याला म्हणायचं ज्ञानाची अवस्था. आता ऐका, एक झाली ज्ञानाची अवस्था आणि दुसरी असते भक्तीची अवस्था. भाजीतलं मीठ कळत नाही ही ज्ञानाची अवस्था आहे. पण ताटात आल्यानंतर काय खातो आम्ही कासया सांगते, कैसे हे लागत नेम मुखे. अरे ताटात आल्यानंतर आम्ही काय खातो हे आम्हालाही कळत नाही. फक्त एकच कळतं, देवाचं भजन, भजन आणि भजनच. भजनाशिवाय आम्हाला दुसरं काहीच कळत नाही. याला म्हणायचं भक्तीची अवस्था. ब्रह्मरस गुणी तयाशी लाभली, वासना निमा लाफली, वासना निमाली समूळ ज्याची तू बऱ्या सांगतात. भक्तीची अवस्था वेगळी असते आणि ज्ञानाची अवस्था वेगळी असते. आणि म्हणून तू बऱ्या सांगतात, ज्ञानाने काय झालं, आमच्या अंतःकरणात ज्ञान भक्तीचा प्रभाव पडला आणि भक्तीने ज्ञान प्रगट झालं. आणि त्या ज्ञानाच्या अवस्थेनं, त्या ज्ञानाला भक्तीची जोडी असल्यामुळं, साही असल्यामुळं, संबंध असल्यामुळं आमचं जीवन आता असं झालं. जेव्हा आम्ही अज्ञानी होतो तेव्हा आम्ही कडू होतो. कसे होतो? कडू होतो. जेव्हा आम्ही अज्ञानी होतो तेव्हा आम्ही कडू होतो. पण जेव्हा आमच्या जीवनामध्ये भगवंताची कृपेनं, म्हणजे आमच्या भक्तीनं त्याची कृपा झाली, तेव्हा कडूपणा गेलं आणि आमच्या जीवनात गोडपणा प्राप्त झाला. कसापणा? गोडपणा प्राप्त झाला. सगळं काही गोड, गोड आणि गोडच अशा पद्धतीने प्राप्त झालं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे तुम्हाला कळणार नाही. ज्ञान काय, अज्ञान काय, भक्ती काय, वेदांत काय, ज्ञानोत्तर भक्ती काय, हे सगळं तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला समजत असं सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगतो. अरे कशी अवस्था आम्हाला प्राप्त झाली, अगोदर कडू आणि मग गोड. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्हाला सेंद माहित आहे का? सेंद, तुम्हाला सेंद माहिती आहे का? त्याला ग्रामीण शुद्ध भाषेत शेंदाड म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? शेंदाड. काय म्हणतो आपण त्याला? शेंदाड. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुला सेंद माहित आहे का? अर्थात अभंगातला शब्द आहे सेंद, म्हणजे शेंदाड. तुकाराम महाराजांनी विचारलं, तुला शेंदाड माहित आहे का? म्हणे हो माहित आहे ना. कसं असतं ते? त्या माणसाने सांगितलं, अहो महाराज म्हटले, कसं सांगू तुम्हाला, काय सांगू? कोणाही विचारलं ते सांगू. शेंद कसं असतं, शेंदाड कसं असतं? अहो ते पिकायच्या अगोदर कसं असतं? कडू असतं आणि पिकल्यानंतर गोड असतं. आता शेंदाड पिकायच्या अगोदर कडू असतं आणि पिकल्यानंतर गोड होतं. तसं तो खूप बऱ्याच सांगतात, देवाची कृपा प्राप्त व्हायच्या अगोदर आमचं जीवन अज्ञानी अवस्थेतलं होतं आणि देवाची कृपा झाल्यानंतर आमचं जीवन शेंदाडासारखं गोड परिपक्व अशा पद्धतीने झालेलं आहे. कोणामुळे ही अवस्था प्राप्त झाली? आपण याच्या पहिल्या चरणात Ah!
दक्कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाचे सृष्टी झाली. अभंगातल्या पहिल्या चरणात तुकोबराया त्या अवस्थेचं चिंतन करतात आणि म्हणून ते शेंगाचं उदाहरण तुकोबराने दिलं आहे. सेंद म्हणजे काय, त्याची परिपक्व अवस्था कधी होते, ते पिकलं हे ओळखायचं कसं, हे थोडंसं चिंतन आपल्याला करायचंय. पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ आणि भजनानंतर उर्वरित फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये मी शिवा थांबवणार आहे. आपल्याकडे अगदी 25 मिनिटं आपल्या हातामध्ये शिल्लक आहे. मी बरोबर वेळेत थांबणार आहे. सगळ्यांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रेमाने भजन करा. बोला बोला सगळ्यांनी बोला. टाळकरी टाळ टाळ. Hey,